नगरसेवकाचा लक्षात ठेवा, हे परत नाही ते निवडून येणार आहे आणि पुढचे सगळे लोक जे मतं मागतात त्यांच्याकडे बघू नका. 15 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा. एकदा हात वर करून जोरदार टाळी वाजून आमच्या ताईंना आशीर्वाद द्या, आपल्या दिलीप भाऊला आशीर्वाद द्या आणि यांच्या पाठीशी उभं राहा. कमळाच्या पुढचं बटन दाबा आणि आपल्या सगळ्यांचा विकास करून घ्या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून या सभेला संबोधित करण्यासाठी आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, याचबरोबर आदरणीय देवेंद्र दादा कोठे साहेब, याचबरोबर आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तळवळकर, आदरणीय कल्याण शेट्टी साहेब यांचं देखील मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16च्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि या जाहीर सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे आणि जनतेचे देखील मी आभार व्यक्त करते. आज आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन एक नवा विचार जो विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आणि जनहिताची दिशा ठरवणारी आजची ही महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपण संपूर्ण शहर जवळपास पिंजून काढलेलं आहे आणि कशा प्रकारचं वातावरण आहे आपण सगळेजण पाहतोय. शहरातल्या नागरिकांच्या मध्ये, आमच्या लाडक्या बहिणींच्या मध्ये प्रचंड उत्साह या निवडणुकीच्या निमित्तानं आहे आणि सगळ्या लोकांनी, या शहरातल्या जनतेनं, आमच्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे की सोलापूरची महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्यायची आहे. सोलापूरचे महापौर हे भारतीय जनता पक्षाचे करायचे आहेत, असा निर्णय या शहरातल्या जनतेनं घेतलेला आहे. अशा पद्धतीचं वातावरण मी ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी बघतोय आणि प्रचंड मोठा उत्साह या निमित्तानं भारतीय जनता पक्षाला मतदान देण्यासाठी मतदारांच्या मध्ये आहे. कोणते मुद्दे प्रभावित ठरतील असं वाटतं? जे वातावरण आहे त्याच्यामध्ये जे मुद्दे आपण पाहतोय की विमानसेवा असेल, IT पार्क आहे आणि समांतर जलवाहिनी, हे जे मुद्दे आहेत आपण बघितलं की विमान सेवेनं या सोलापूर शहराच्या विकासाचे सगळे दरवाजे आता ओपन केलेले आहेत. या विमान सेवेमुळं आता सोलापूर शहर हे जगाच्या नकाशावर आज आलेलं आहे आणि हवाई वाहतूक या निमित्तानं होताना आपण सगळेजण पाहतोय. त्यासोबत आपण बघितलं की IT पार्क या शहरामध्ये येते. इथल्या युवकांच्या हाताला काम मिळेल, उच्च शिक्षित मुलांना या ठिकाणी काम मिळेल आणि या भागामध्ये आणखीन पूरक व्यवसाय या ठिकाणी होतील आणि इथल्या लोकांच्या, जनतेच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. समांतर जलवाहिनीतनं पाणी या ठिकाणी येईल आणि ते पाणी आल्यानंतर आता इंटरनल पाईपलाईनसाठी जवळजवळ 892 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तेही काम झालं की शहरात रोज पाणी या नागरिकांना देता येईल. हे मुद्दे सगळ्या शहरवासियांचे आहेत. पण आपण ज्या ठिकाणी उभा आहे 16 नंबर प्रभागामध्ये, या ठिकाणी आपण बघतो इथल्या जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. इथल्या शौचालयाचा विषय आहे. इथल्या शौचालयासाठी आपण शहरातले शौचालय आपण पाहिले आणि त्याची एकदम दुरावस्था झाली. ती जवळजवळ 10 कोटी रुपये आमच्या महिला भगिनींच्या शौचालयासाठी आपण मंजूर केले आणि एक नव्यानं सुंदर शौचालय, स्वच्छ शौचालय या ठिकाणी आपण महिला भगिनींच्यासाठी आपल्या या बांधवांसाठी बांधतोय. हे इथला प्रश्न आहे. इथला प्रश्न आहे या भागातल्या पाण्याच्या पाईपलाईनचा विषय आहे की ही पाईपलाईन जे गटर किंवा अन्य ठिकाणाहून गेलेले आहे त्यातून दूषित पाणी येतं. तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण नव्यानं पाईपलाईनचा विषय पुढे आणला आहे. तो विषय इथल्या महिला भगिनींचा आहे. इथल्या महिला भगिनींच्या हाताला काम मिळण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. आपण दिलीप भाऊ आमचे या ठिकाणी उमेदवार आहेत, बघितले त्यांच्या मिसेस खूप मोठं बचत गटाचं काम करतात आणि हजारो महिलांच्या हाताला काम देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. असंच या भागातल्या प्रभागामध्ये आणि नवीन व्यवसाय चालू करून इथल्या महिला भगिनींना काम देण्याचा विषय या ठिकाणी आहे. असे अनेक विषय आहेत. जो लाडक्या बहिणीचा विषय असेल, त्या बहिणीला लखपती बनवण्याचा विषय आज मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं असेल, इथल्या रस्त्याचे विषय असतील, हे सगळे विषय या दृष्टीनं महत्त्वाचे विषय आहेत आणि त्या विषयातनं आपण सगळेजण पाहतोय की या भागातल्या लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली. आमचे हे सगळे प्रश्न कोण सोडवू शकतं? तर भारतीय जनता पक्ष सोडवू शकतो. म्हणून आमच्या नगरसेवकांच्या पाठीशी ठामपणे जनता उभी आहे आणि त्यांना बहुमतानं निवडूनही देणार आहे. मिल कामगारांच्या B2चा एक विषय आहे, तर तो देखील एक आपण मनावरती घ्यावा अशी एक भावना समोर येते. नाही, मनावरती घ्यायचं नाही. रात्री आपण बघितलं असेल, देवेंद्र कोटे साहेब या भागाचे आमदार आहेत.
त्यांनी विधानसभेमध्ये सातत्याने हा विषय मांडला आणि वर्षानुवर्ष ही घरं पिढ्यानपिढ्या ही घरं स्वतःच्या नावावर लोकांना करता आली नाहीत, ती घरं नावावर झाली पाहिजेत ही भूमिका घेतलेली आहे. आणि आदरणीय बावनकुळे साहेब या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना कालच आमची चर्चा झाली आणि त्यांनी शब्द दिला की 3 महिन्याच्या आत या B2 जो प्रॉब्लेम आपल्या या सोसायट्यांचा आहे त्या सोसायट्यातली सगळी घरं लोकांच्या नावावर करण्यासाठी वेळप्रसंगी कायदा करायला लागला तरी करून, कायदा करायला लागला, काही निर्णय घ्यायला लागले तरी घेऊन, ज्या प्रकारे असा निर्णय नागपूरमध्ये झालेला आहे असा निर्णय इथं करून अगदी मोफत, पैसे घेऊन नाही, मोफत या लोकांची घरं आणि या जागा लोकांच्या नावावर करून देण्याचा शब्द आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महसूल मंत्र्यांनी आदरणीय कोटे साहेबांना दिलेला आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याची क्षमता कुणात आहे तर ती भारतीय जनता पक्षात आहे, अशा पद्धतीची भावना जनमानसामध्ये आहे. साहेब, शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही महापालिका निवडणुकीसाठी मोठे परिश्रम घेत आहेत. देवेंद्र दादा असतील, विजयकुमार देशमुख असतील, सुभाष देशमुख साहेब असतील, हे सगळेजण मेहनत घेत आहेत. जो आकडा महापालिकेसाठीचा होता तर तो किंवा त्याच्यापेक्षा जास्त कशा प्रकारचं चित्र 16 तारखेचं पाहत आहे? मी आपल्याला सांगतो की विरोधकांनी एकत्र येऊन काही वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले नाहीत. आपण बघितलं, त्यांना वाटलं की भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल, ते उमेदवार आपल्याला मिळतील, मग आपण पॅनल उभं करू. त्यांचा भ्रमनिराश झाला आणि भारतीय जनता पक्षाचे जे का आमचे ज्यांना तिकीट मिळालं नाही ते आमचे जे बांधव होते त्यांना पक्षात घेऊन तिकीट देण्याचा मनसुबा फसलेला आहे. त्यामुळं त्यांच्या निवडणुकीची स्ट्रॅटर्जी चुकलेली आहे. त्यामुळं मी खात्रीनं सांगतो की जो संकल्प भारतीय जनता पक्षाने केलेला आहे की शहरातनं अबकी बार 75 पार, हा जो नारा आमचा आहे तो नारा आम्ही नक्की यशस्वी करू. आम्ही सगळे शहरातले लोकप्रतिनिधी असतील, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि सगळ्यांनी मिळून ताकदीनं ही निवडणूक आता हातात घेतलेली आहे आणि आम्ही लोकांचे आशीर्वाद मागतोय. लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि किमान कमीत कमी 75 आणि त्याच्यापेक्षा अधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून येतील आणि महापौर भारतीय जनता पक्षाचा या शहराचा झालेला आपल्याला दिसेल.